शिरसगाव कसबा येथून 8 किलोमीटर अंतरावर असलेले बहिरमबाबाच्या यात्रेचे स्थळ विविध धार्मिक व नैसर्गिक गोष्टींनी भाविकांचं श्रद्धास्थान ठरलेले आहे। पौराणिक काळापासून या स्थळाबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात। येथील पर्वतावर असलेल्या बहिरमबाबांचे भव्य मंदिर, मंदिराच्या बाजूलाच असलेला भांडे तलाव, तसंच मंदिर व भांडे तलावाच्या मागच्या बाजूस असलेला काशी तलाव, मंदिराच्या खाली व यात्रास्थळावर असलेल्या 5 मनकर्णा या सर्व बाबी बहिरम स्थळाचा पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करणाऱ्या आहेत। तर भाविकांची या सर्वच स्थळांवर गाढ श्रद्धा आहे। शासनाच्या पर्यटन स्थळाचा बहिरम क्षेत्राला ब वर्गाचा दर्जा असल्यामुळे सर्वांनाच यात्रेच्या विकासाबद्दल मोठ्या अपेक्षा आहेत, परंतु जिल्हा परिषदेच्या उदासीन धोरणामुळे या स्थळाचा विकास थंड बसत्यात आहे। येथील मनकर्णा म्हणजे बहिरम यात्रेला पाणी पुरवठा करण्याकरता बांधलेल्या मोठ्या विहिरीच। मोठ्या आकाराच्या असलेल्या या मनकर्णा पाहताच त्याची भव्यता व उपयोगितेची खात्री येते। पौराणिक स्थळानंतर ऐतिहासिक स्थळांमध्ये या मनकर्णाचा अंतर्भाव करता येतो। पुरातन काळापासून यात्रेतील यात्रेकरूंकरता पिण्याच्या पाण्यासोबतच पहाड पठारावरून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचं संवर्धन करणं हा सर्वात मोठा उपयोग या मनकर्णाचा आहे। या 5 पैकी एक मनकर्णा तर जवळपास 250 फूट लांबी तर जवळपास तेवढीच रुंद अशा प्रकारची आहे। पूर्वीच्या राजेशाहीमध्ये या मनकर्णाचे फाडीच्या दगडामध्ये बांधकाम झालेलं आहे। जवळपास त्या मनकर्णावर 50 ते 60 खिराड्या होत्या, त्यावरूनच पूर्ण यात्रेकरू पाणी भरत। कालांतराने जिल्हा परिषदेच्या उदासीन धोरणामुळे या मनकर्णाची दुरावस्था झाली। खिराड्या लोकांनी काढून नेल्या तर फाडीच्या दगडात बांधलेल्या मनकर्णा जागोजागी खचल्या असल्यामुळे मनकर्णेच्या 100 फूट खोलीवर हा मलबा पडल्याने सुंदर व बहिरमचं वैभव असणारी मनकर्णा आज भग्नावस्थेत पडली आहे। या मनकर्णामध्ये पावसाळ्याचं पर्वतावरून येणारं पाणी नैसर्गिकरित्या साठवलं जात होतं, परंतु कारंजा या गावातील पाणी पुरवठा योजना व विविध रस्ते यामुळे पाण्याचे येणारे प्रवाह अडवल्या गेले, त्यामुळे मनकर्णेला कोरड पडलेली दिसते। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात या मनकर्णेमध्ये पाणी साठवणूक झाली। येथील सर्वच मनकर्णा मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धनाचे कामांमध्ये येत होत्या व त्याचा भूगर्भातील जलपातळी वाढण्यात मोलाची मदत होत होती, परंतु मनकर्णा भग्नावस्थेत असल्यामुळे व जिल्हा परिषदेने आजपर्यंत कधीच त्याचा उपसा केला नसल्यामुळे या मनकर्णा आज विद्रूप झाल्या आहेत। याबाबत या परिसरातील भाविक व शेतकऱ्यांनी सांगितलेला अनुभव या मनकर्णाच्या जलसंवर्धनाच्या उपयोगितेची महती सांगणाऱ्याच आहेत। शासनाने या मनकर्णांचा प्रवाह मोकळे करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे, तर मनकर्णा दुरुस्तीनंतर याचा उपयोग यात्रेकरूंनाही मोठ्या प्रमाणावर होणार आहे। याचप्रमाणे पौराणिक महत्त्व असलेला भांडे तलाव व काशी तलाव यांचंही संवर्धन करणं आवश्यक आहे। काशी तलावाला काशी तीर्थस्थळाचं महत्त्व आहे, तर भांडे तलावाचंही महत्त्व धार्मिकतेने ओतप्रोत भरलेलं आहे। या दोन्ही तलावांमध्ये पहाडातील पावसाचं पाणी जमा होऊन याचा भूगर्भातील पाणी पातळी कायम ठेवण्यास उपयोग होतो असं जाणकारांचं म्हणणं आहे, परंतु हे दोन्ही तलाव गाळाने भरले आहेत। जलसंवर्धनाच्या योजनेमधून या तलावाचा उपसा करून या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवण करता येते। याचा फायदा परिसरातील जलपातळी उंचावण्यासाठी होत असल्यामुळे या तलावातील गाळ काढणे आवश्यक आहे। हा गाळ काढला जाईल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे। विदर्भ न्यूजसाठी बहिरम येथून नकुल सोनार यांचा हा विशेष वृत्तांत।